महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून नावाजलेल्या शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे असलेल्या मालमत्ता ताबा मिळवण्यासाठी खोटे मृत्यूपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याचे षडयंत्र उघड झाले। मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यात शिवाजीराव जोंधळे यांची पत्नी, त्यांची 2 मुलं, खोटे मृत्यूपत्र बनवणारे वकील, फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर, साक्षीदार यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली। शिवाजीराव जोंधळे यांची मुलगी वर्षा प्रीतम देशमुख तथा वर्षा शिवाजीराव जोंधळे या आसनगाव येथील विघ्नहर्ता ट्रस्टच्या अध्यक्ष असून त्यांच्या माध्यमातून आसनगाव कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे। आसनगाव येथे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही धक्कादायक बाब उघड केली आहे। मी वर्षा शिवाजीराव जोंधळेंच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी। माझ्या बाबांनी एक रजिस्टर्ड विल बनवलेली होती 2023 मध्ये। पण ह्या लोकांनी जे वैशाली जोंधळे, सागर जोंधळे आणि देवेंद्र जोंधळे या लोकांनी माझ्या बाबांचे एक खोटं मृत्यूपत्र बनवलं। त्याचे मी खूप सारे पुरावेही इकट्ठा केले आणि त्याच्यामध्ये मी फॉरेन्सिक टेस्ट केली माझ्या बाबांच्या सह्यांची, तीही फॉर्ज निघाली आणि मी बाबांचे लोकेशन ही फोनमधनं जेव्हा मी जिओ लोकेशन फॉरेन्सिक टेस्ट साठी पाठवले त्याच्यात ही माझी बाबांची लोकेशन नाही कुर्ला आलेली आहे, जिथे ते डॉक्टर अरुण भुतेंकडे फिजिकल टेस्ट साठीही नव्हते गेले आणि नोटरीसाठी ते फोर्टलाही गेले नव्हते, जिथे ती विल खोटी फॉर्ज, तिथे बाबांनी नोटरीही केली नाहीये ती विल। तर या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहित पडल्या तर मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्येही डॉक्टर TC कौशिक यांच्याबद्दल जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी ती बिल नोटरी केली त्यांच्यामध्ये कंप्लेंट केली, तिथेही त्यांच्यावरती ऍक्शन झालं आहे। मग मी 31 ऑक्टोबर 2024 ला आझाद मैदान पोलीस स्टेशनलाही यांच्याबद्दल कंप्लेंट केली। सगळ्यांचे स्टेटमेंट आणि चौकशी अंती 9 डिसेंबर 2024 ला बेनिफिशरी जे आहेत वैशाली जोंधळे, सागर जोंधळे त्यांचे मुलं आणि देवेंद्र जोंधळे व 2 विटनेसेस किशोर जोंधळे आणि चैतन्य बडवर आणि जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते, नोटरी करणारे ॲडव्होकेट डॉक्टर TC कौशिक आणि जे त्यांचे ॲडव्होकेट होते निलेश मांडगावकर, या सगळ्यांवरती FIR झालेला आहे। मला फक्त ह्याच्या अंती एकच म्हणायचं आहे की मी जेव्हा माझा बाबांचा फोन बघत होती त्याच्यात मला एक मेलमध्ये त्यांचं एक मेल भेटलं, मला मेलमध्ये त्याच्यामध्ये होतं की मन्ना, ते मला प्रेमाने मन्ना म्हणायचे, मन्ना व माझ्या कुटुंबाला मला मी जेव्हा हयात नसेल ह्याच्यात मारून टाकण्याची धमकी। तर मी ते बघून खूप धक्का बसला मला। तर मी जेव्हा रेकॉर्डिंग बघितली त्याच्यामध्ये होतं की पुढे जाऊन सागर जोंधळे त्यांची स्वतःची मुलगी बोलत होती त्यांच्याशी, वैष्णवी गायकवाड, ती बोलत होती त्यांना की पुढे जाऊन सागर जोंधळे प्रॉपर्टीसाठी तुमच्या दुसऱ्या कुटुंबाला व मला मारूनही टाकतील प्रॉपर्टीसाठी। म्हणून माझं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे विनंती आहे की मला तुम्ही, तुमची लाडकी बहीण आहे म्हणून याच्यासाठी माझी तुम्ही रक्षा करा आणि मला ह्याच्यातनं प्लीज न्याय द्या। धन्यवाद। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।